दुबार पेरणीसाठीची आर्थिक मदत शासनाने जाहीर करावी, विशेषतः भरणे मामाने या विषयामध्ये लक्ष घालावं। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना किंवा 30-54, 25-15 ही जे कामं आहेत ही आपल्या शासकीय निधीतून होण्याची गरज आहे आणि शासन त्याचा निर्णय निश्चितपणानं निर्णय घेईल अशी मला आशा आहे। दुसरा एक महत्त्वाचा विषय अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातली एक बाब जी काही घडलेली आहे ती मी आपल्या निदर्शनास आणतोय। आमच्या मतदारसंघामध्ये, आमच्या भागामध्ये ज्वारीची खरेदी जी आहे, आता खरं म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये ज्वारीचं प्रमाण कमी झालेलं आहे। 500 हेक्टर फक्त ज्वारी आहे, 500 हेक्टर। परंतु आज आमच्याकडे जवळपास 1,93,000 क्विंटल एवढी ज्वारी, अचानक ज्वारी आलेली आहे। ही जी ज्वारी आलेली आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्वारी खरेदीची जी किंमत आहे ती 3,600 आहे आणि मध्य प्रदेशमध्ये त्याची किंमत ही अत्यल्प कमी 1,1100 आहे। आणि म्हणून मध्य प्रदेशची जी ज्वारी आहे, फार महत्वाचा विषय, रॅकेट आहे एक प्रकारचे, एक सिंडिकेट टोळी या ठिकाणी काम करते। मध्य प्रदेशामध्ये जी ज्वारी भरपूर प्रमाणात होती ती मध्य प्रदेशातली सगळे ज्वारी त्याचे टँकर हे आमच्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत आणि आमचे जे काही तिथे MSP जे काही केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये ह्याचं काय टोळीचं संगनमत करून ती जी ज्वारी आहे ती या आमच्या भागातल्या काही शेतकऱ्यांच्या नावावर टाकून त्यांना काही लाभ आणि ते MSP केंद्र मोठ्या प्रमाणात करते। ही जी काही टोळी आहे या टोळीची चौकशी करण्यासाठी शासनाने याच्यावरती पावलं उचलावीत आणि जो कोणी हे असा काळा बाजार करत आहे त्या सगळ्यांना वेळीच आपल्या याच्यामध्ये पोलिसांमध्ये त्यांना जमा करावं अशा प्रकारची विनंती करतो। अध्यक्ष महोदय, एक महत्वाचा विषय आहे, नळगंगा वैनगंगा नदीचा जो जोड प्रकल्प महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भातल्या 8 जिल्ह्यामधून चालू आहे। 3ऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये खामगाव, शेगाव, मोताळा, मलकापूर, चिखली आणि मेहकर अशा 6 तालुक्यांचा समावेश आहे। मात्र घाटावरच्या आणखी जे काही मेहकरच्या बरोबर लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या तालुक्यांचा त्यामध्ये समावेश नाही। आणि तसंच हे जे काही पाणी आहे हे शेवटचं टेल आहे, म्हणजे शेवटचं शेपूट आहे, त्या मार्फत जे काही पाणी येणार आहे ते अत्यल्प आहे। माझ्या मेहकर तालुक्यामध्ये फक्त केवळ 528 हेक्टर इतकं क्षेत्र याच्यामध्ये लाभ क्षेत्राखाली येणार आहे आणि म्हणून ह्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची गरज आहे। खरं तर अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये जे काही नळगंगा आणि वैनगंगा नदीचा जो काही मुळात जो पाण्याची लिफ्ट करायची आहे त्या पाणी लिफ्ट करताना जर त्या ठिकाणी आणखी 10 ते 12 TMC जर पाणी वाढवून घेतलं, कसं आहे की 1 TMC जर पाणी आपण घेतलं तर एका TMC पाण्यामध्ये सुमारे 4,000 हेक्टर शेतजमीन ओलिताखाली येते आणि म्हणून आता माझ्याकडे फक्त 528 हेक्टर जमीन आहे आणि म्हणून जर जास्तीचं पाणी जर घेतलं, 10 ते 12 TMC जर पाणी तिथे अतिरिक्त वाढ केली तर मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा इथल्या धरणामध्ये असलेल्या अस्तित्वात असलेल्या धरणामध्ये ते पाणी येईल आणि आमच्या भागातील शेतकऱ्यांचे आणखी काही हजारो हेक्टर जी जमीन आहे ती पाण्याखाली येईल। अध्यक्ष महोदय, 2च महत्वाचे मुद्दे राहिलेले आहेत, मला थोडीशी वेळ द्या। अध्यक्ष महोदय, विदर्भ मराठवाडा मागासला असण्याचं कारण काय आहे? तिथे शिक्षणाबरोबरच व्यावसायिक रोजगारक्षम उद्योग, बाजारपेठा आणि दळणवळणाचा अभाव ही महत्वाची कारणं आहेत आणि अलीकडे ही जी काही दळणवळण करण्याचं काम होत आहे परंतु त्याचं प्रमाण कमी आहे। अध्यक्ष महोदय, विदर्भ मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राला जोडण्यासाठी आता समृद्धी महामार्ग झालेला आहे, मुंबईला जोडण्यासाठी अतिशय चांगलं काम झालेलं आहे। आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय आणि शासनाचं या संदर्भात अभिनंदन केलेलं आहे। पण महोदय, आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही जी काही एक खामगाव ते जालन्याची रेल्वे लाईन तिथे प्रस्तावित आहे आणि ती सुरू पण झालेली आहे, परंतु याच्यामुळे प्रश्न सुटणार नाही आणि म्हणून जालना, सिंदखेड राजा, लोणार, मेहकर, रिसोड, शिरपूर, वाशिम या शहरांना जोडणारी, याचं कारण असं आहे सिंदखेड राजा ही राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचं जन्मस्थळ असल्यामुळं त्या ठिकाणी ती गेली पाहिजे। लोणार हे पर्यटन ठिकाण आहे, मेहकरला लागून ती जाईल। रिसोड आणि शिरपूर ही महत्वाची ठिकाणं आहेत आणि या वाशिम मार्गे म्हणजे जालना, सिंदखेड राजा, लोणार, रिसोड, शिरपूर, वाशिम आणि मेहकरचं कव्हर करून ही रेल्वे लाईन झाली तर आमच्या भागातील दळणवळणाचा प्रश्न सुटेल। कारण वाशिम आहे, बुलढाणा जिल्ह्यातले हे जे 2-3 तालुके आहेत
आणि यवतमाळ हे जे आहेत हे अतिशय दुर्गम भागामध्ये आहेत. दळणवळण आणि कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीनं हा भाग अतिशय अडचणीचा असल्यामुळं तिथला विकास थांबलेला आहे. या सर्वांगीण विकासासाठी दळणवळणाची साधनं होण्यासाठी हा रेल्वे मार्ग या ठिकाणी आला पाहिजे. दुसरा अध्यक्ष महोदय, आज मी हायस्पीड रेल्वेच्या संदर्भात एक लक्षवेधी विचारली होती. मी लक्षवेधी विचारली, आज पटलावर आली, पण लक्षवेधीला उत्तर देण्यासाठी मंत्रीच नाही. ही अतिशय वाईट अवस्था आहे. आणि म्हणून जसं नागपूर मुंबई हा जो समृद्धी महामार्ग झालेला आहे त्यालाच लागून नागपूर मुंबई अशा प्रकारचा जो काही हायस्पीड रेल्वे ज्याला बुलेट ट्रेन आपण म्हणतो, आता आपल्या बुलेट ट्रेन ज्या आहेत त्या मुंबई अहमदाबाद झालेली आहे, मुंबई पुणे आपण त्याच्यामध्ये मंजूर झालेली आहे, पुणे बेंगलोर झालेली आहे, पुणे नाशिक सुद्धा त्या ठिकाणी मंजूर आहे. आता मला असं वाटतं की हा जो काही सर्वांगीण विकास करण्यासाठी जर नागपूर मुंबई ही बुलेट ट्रेन झाली आणि त्याच्यामध्ये मेहकर सारखं शहर, मेहकर, सिंदखेड राजा, कारंजा ही जी शहरं जर त्याच्यामध्ये कनेक्ट झाली तर आमच्या भागामध्ये जो काही विकास आहे तो चांगल्या प्रकारे होईल. आणि म्हणून या संदर्भात देखील शासनाने विचार करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची मागणी आम्ही मागच्या अधिवेशनात सुद्धा केली होती. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही केंद्र सरकारला या संदर्भात पाठपुरावा करू, परंतु प्रत्यक्षात याच्यावरती अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही. ग्रामीण भागातील पायाभूत सोयीसुविधा, सिंचन आहे, रस्ते आहे, आणखी सर्व प्रकारच्या सर्वंकष रोजगार आहे, या सगळ्यामध्ये विदर्भाचा बॅकलॉग हा मोठ्या प्रमाणात आहे. आणि हा बॅकलॉग जर आपल्याला संपुष्टात आणायचा असेल तर विदर्भ वैधानिक महामंडळ, मराठवाडा वैधानिक महामंडळ या महामंडळाची पुनर्स्थापना करणे गरजेचे आहे. कारण ही महामंडळं ही विकासाचे हे एक प्रकारचे आधारभूत केंद्र राहतील. 2020 पासून ही महामंडळं बरखास्त झालेली आहे आणि त्याचं परमिशन केंद्र शासनाकडे मागण्यात येत आहे. केंद्र शासनाकडून हे सरकार इतकं सक्षम असताना सुद्धा ही महामंडळं न झाल्यामुळे आमच्या विकासाला अडथळा होतोय आणि शासन यामुळं निश्चितपणानं प्रयत्न करेल अशी मी आशा करतो. दुसरं असं की खरात साहेब भरपूर वेळ झाला, फक्त दोन मुद्दे. अध्यक्ष महोदय, टीईटीची परीक्षा आहे, टीईटी परीक्षा असेल किंवा नेटची परीक्षा आहे, याच्यामध्ये ज्या पेपर फुटी होतात त्यामुळं जो काही युवा वर्ग आहे तो अतिशय त्रस्त आहे. अशा पेपर फुटी होणार नाहीत याबद्दल संबंधित विभागानं, सचिवानं, त्यांच्या प्रशासनानं, मंत्री महोदयांनी वेळीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षेची जी मागणी आहे त्यासाठी खूप मोठे मोर्चे विद्यार्थ्यांचे अध्यक्ष महोदय सर्व म्हणजे महाराष्ट्रभर निघतायत आणि त्यांची मागणी सुद्धा आपल्याकडे पण आहे. तुम्हालाही मागणी करतात, मला सुद्धा वारंवार विद्यार्थी मागणी करतायत. आणि म्हणून विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा पाहिजे. ऑनलाईन परीक्षा झाली तर गोंधळ होतो, ऑफलाईन झाली तर त्यांना सर्वांना रिलीफ मिळेल. दुसरं, सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना समोर ठेवून अभ्यासक्रम फ्रेम केले पाहिजे. आता काय होतंय, सरसकट जे काही अभ्यासक्रम आहे त्याच्यामुळं त्याचं कुठलं प्लॅनिंग नाही, इनोव्हेशन नाही आणि त्याचं अंमलबजावणी नाही. आणि म्हणून सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांना समोर ठेवून त्यांना नोकरी लागतील अशा प्रकारचा अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनानं त्यास ठरवला पाहिजे आणि अशा प्रकारची समिती नियुक्त करण्याची गरज आहे. दुसरं असं की जी काही बेरोजगारांची संख्या आहे, शेवटचे मुद्दे, बेरोजगाराची संख्या जवळजवळ 25 ते 30 लाख आहे अध्यक्ष महोदय. या आणि प्रत्येक कुटुंबामध्ये एक व्यक्तीला नोकरी मिळाली पाहिजे. आता किमान वेतन जो कायदा आहे तो 20,000 आहे, 24,000 आहे, कुशल असेल तर 24,000 आहे, 25,000 आहे आणि अकुशल असेल तर 20,000 रुपये त्याला मिळाली पाहिजे. आणि प्रत्येक कुटुंबामध्ये, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये किमान एक तरी व्यक्तीला सरकारी नोकरी किंवा कुठल्या तरी स्वरूपाच्या नोकरीमध्ये सामावून घेण्यासंदर्भात शासनानं धोरण करावं. एक कुटुंब किमान एक नोकरी हा जो काही संकल्प आहे तो शासनाने करावा. शासनाने नाही केलं तर आपलं सरकार आल्यानंतर, आमचं सरकार आल्यानंतर यावर निश्चितचपणानं आमचं काम राहणार आहे. दुसरं असं की हे जे काही उच्च व तंत्र शिक्षण विभाग आहे, ज्या काही शाळा आहेत, ह्या ज्या शाळाचं जे काही कायम विनाअनुदान जे आहे हे काय कार्यक्रम आहे आम्हाला समजत नाही. आणि हा कायम विनाअनुदान मंजुरी देताना हा शब्द शासनाने हटवावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो. दुसरा एक सगळ्यात शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये 200 ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता आहे. त्याचबरोबर पांगरखेड, मोळामोळी, चायगाव, सरस्वती, अंजनी खुर्द या ठिकाणी 33/11 केव्हीचे नवीन सबस्टेशन मंजूर झालेले आहेत. 2 वर्षापासून हे सबस्टेशन त्याला गती मिळत नाही, कॉन्ट्रॅक्टर काम करत नाही
आणि म्हणून महावितरणला माझी विनंती आहे की त्यांनी या विषयावरती लक्ष घालावं. त्याचबरोबर 220 केव्हीचं महापारेषणचं सबस्टेशन लोणार इथं मंजूर आहे, तो सुद्धा अतिशय धीम्या गतीनं ते काम चालू आहे. आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये मला असं वाटतं की धन्यवाद. शासनाने सन्माननीय लक्ष सदस्य घालावं. प्रवीण दटके. अध्यक्ष महोदय, एकच शेवटचं फक्त उद्या बोला, उद्या राहिले. अध्यक्ष महोदय, मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले सन्माननीय आभार सदस्य मानतो. प्रवीण धन्यवाद. दटके. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष महोदय, आपण अंतिम आठवडा